तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर असिस्टंट टेक्निशियनच्या क्रॅश कोर्समध्ये लेक्चर 14 मध्ये आपण सर्किट ब्रेकरचे क्वेश्चन डिस्कस करूया। एकदम भारी क्वेश्चन्स आहेत, मजा येईल, खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे आणि एकाच प्रश्न तर नक्कीच येईल आजच्या व्हिडिओमध्ये। ओके, सगळे कन्सेप्ट वगैरे फटाफट क्लिअर करत जाऊया आणि फटाफट उत्तरं द्यायची, ठीक आहे, जास्त टाइमपास नाही करायचा। पहिला क्वेश्चन आहे, विच टाइप ऑफ सर्किट ब्रेकर इज कॉमनली यूज इन हाय व्होल्टेज ॲप्लिकेशन। खाली दिलेल्या ऑप्शनपैकी हाय व्होल्टेज ॲप्लिकेशनसाठी कुठला सर्किट ब्रेकर यूज केला जातो? ACB, OCB, VC, SF6 सर्किट ब्रेकर की मिनिएचर सर्किट ब्रेकर। ओके, त्या 5 ऑप्शनपैकी जर माहीत नसेल तर आपण डिस्कस करूया। इथे रेटिंग दिली आहे लो व्होल्टेजपासून ते हाय व्होल्टेजपर्यंत। तर सगळ्यात जास्त रेटिंगसाठी आपण SF6 सर्किट ब्रेकर येतो यूज करतो। ओके, इथे एअर ब्लास्ट तर दिलेला आहे, पण SF6 सर्किट ब्रेकर हा प्रेफरेबल असतो हाय व्होल्टेजसाठी। ओके, तर इथे ऑप्शन 4 आहे, करेक्ट आहे। हाय व्होल्टेज ॲप्लिकेशनसाठी SF6 आपण यूज करतो। पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ सर्किट ब्रेकर इन पॉवर सिस्टीम। सर्किट ब्रेकरचं मुख्य किंवा प्राथमिक कार्य काय आहे? टू इन्क्रीज द पॉवर ट्रान्समिशन एफिशियन्सी, अजिबात नाही। टू प्रोटेक्ट द सिस्टीम फ्रॉम द ओव्हर व्होल्टेजेस, ओके, हे असू शकतं। दुसरा आहे टू इंटरप्ट करंट ड्युरिंग फॉल्ट्स, येस, हे पण असू शकतं। टू कंट्रोल द पॉवर फ्लो डायरेक्शन, अजिबात नाही। अँड टू मेजर द इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स, मुळीच नाही। तर ऑप्शन 2 आणि 3 मध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं, पण त्यातल्या त्यात सगळ्यात इम्पॉर्टंट कार्य किंवा प्रायमरी फंक्शन जर आपल्याला विचारलं तर टू इंटरप्ट द करंट ड्युरिंग द फॉल्ट जेव्हा येतो तेव्हा सर्किट इंटरप्ट करण्याचं काम सर्किट ब्रेकर करतो। Which medium is used as a arc extinguishing in vacuum circuit breaker? वॅक्यूम सर्किट ब्रेकरमध्ये आर्क विझवण्यासाठी कुठलं माध्यम वापरलं जातं? ओके, वाटताना वाटेल एकदम चाइल्डिश क्वेश्चन विचारलेला आहे। एवढा सोपा क्वेश्चन येतो का? तर उत्तर आहे हो, असा सोपा क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो। ऑइल सर्किट ब्रेकरमध्ये कुठलं मीडियम वापरतात? वॅक्यूम सर्किट ब्रेकरमध्ये कुठलं मीडियम वापरतात? असे क्वेश्चन विचारले जातात, ठीक आहे। तर एवढे सोपे क्वेश्चन पण एक्सपेक्ट करू शकतो आपण। पुढचा क्वेश्चन आहे, विच टाइप ऑफ सर्किट ब्रेकर इज मोस्ट सुटेबल इन लो व्होल्टेज ॲप्लिकेशन। हाय व्होल्टेज बघितला पण SF6 होता, त्यामुळे इथे उत्तर SF6 तर येणार नाही आहे। एअर सर्किट ब्रेकर, मिनिएचर सर्किट ब्रेकर, वॅक्यूम की ऑइल सर्किट ब्रेकर। ओके, तर ह्याचं करेक्ट उत्तर येईल MCBs म्हणजे मिनिएचर सर्किट ब्रेकर, जे आपल्या घरीसुद्धा लावलेले असतात। ओके, बऱ्याचदा तुम्ही बघितले पण असतील। जर MCB ऑप्शनमध्ये नसेल तर मग त्याच्यानंतर सेकंड लेवलला येतो एअर सर्किट ब्रेकर, जो कम्पॅरेटिव्हली आपण लो व्होल्टेजेसवर यूज करतो। जर MCB ऑप्शनमध्ये नसेल तर, MCB असेल तर फर्स्ट प्रेफरन्स MCBs असेल। MCBचा फुल फॉर्म पण विचारला जातो, काय आहे? मिनिएचर सर्किट ब्रेकर। विच कंपोनंट इन अ सर्किट ब्रेकर डिटेक्ट्स द फॉल कंडिशन। सर्किट ब्रेकरमधील कुठला घटक दोष स्थिती शोधतो? ओके, ऑप्शन आहे आर्कशूट, रिले, कॉन्टॅक्ट्स, ऑपरेटिंग मेकॅनिझम की इन्सुलेशन मीडियम। ओके, याचं करेक्ट उत्तर आहे फॉल्ट डिटेक्ट करण्यासाठी आपण रिले वापरतो ॲक्च्युली, पण रिले हा सर्किट ब्रेकरच्या आतमध्ये येत नाही, सर्किट ब्रेकरमधील असं लिहिलं आहे। त्याचा अर्थ आहे की सर्किट ब्रेकर किंवा जो प्रोटेक्शनचा जो एक कंप्लीट जर आपण पॅकेज पकडलं प्रोटेक्टिंग डिव्हाइसेस किंवा स्विच गिअर अँड प्रोटेक्शनमध्ये, तर त्याच्यापैकी कुठला जो घटक आहे तो फॉल्ट कंडिशन डिटेक्ट करतो। ओके, अर्थ काय आहे ते समजून घ्या आणि बाकीच्या ऑप्शन एलिमिनेशनमधून तुम्हाला समजलं पाहिजे की बेस्ट ऑप्शन इकडे रिलेच असू शकतो। शब्दशः जर तुम्ही ज्याचा अर्थ काढायला गेला तर कदाचित तुम्हाला ते पटणार नाही, बिकॉज सर्किट ब्रेकरमधील कंपोनंट नाही आहे रिले हा एक सेपरेट कंपोनंट आहे, जो आपण अपकमिंग लेक्चर्समध्ये त्याच्यावर क्वेश्चन्स आहेत ते डिस्कस करूया। पुढचा क्वेश्चन बघा काय आहे, विच प्रॉपर्टी ऑफ SF6 गॅस मेक्स इट सुटेबल फॉर सर्किट ब्रेकर। SF6 गॅसच्या प्रॉपर्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, ह्याच्यावर डायरेक्टली क्वेश्चन विचारला गेलेला आहे। ओके, तर आधी नॉट विचारलं आहे की येस विचारलं ते बघा। विच प्रॉपर्टी ऑफ SF6 गॅस मेक्स इट सुटेबल फॉर सर्किट ब्रेकर, म्हणजे प्रॉपर्टी कुठली चांगली आहे? हाय थर्मल कंडक्टिव्हिटी, उच्च उष्णता चालकता, एक्सेलंट इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज, येस, हे एक एक टिक करत जाऊया। थर्मल कंडक्टिव्हिटी असली पाहिजे, बिकॉज टेम्परेचर वाढलं तर ते इझिली स्प्रेडअप व्हायला पाहिजे। एका ठिकाणी जर टेम्परेचर तसंच राहिलं तर तिथे हॉटस्पॉट्स आहेत ते क्रिएट होऊ शकतं, असे कधी कधी डायरेक्टली लाल हॉटस्पॉट्स पण दिसून येऊ शकतात। तर त्यामुळे थर्मल कंडक्टिव्हिटी असली पाहिजे की टेम्परेचर आहे ते पसरलं पाहिजे लवकर।
दुसरं एक्सलंट इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज. ऑफकोर्स इन्सुलेटिंग प्रॉपर्टी चांगली असली पाहिजे, एक चांगला इन्सुलेटर असला पाहिजे त्याच्यावर. आर्क क्वेंचिंग एबिलिटी सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे, की जो आर्क जनरेट होतो तो लवकर विझवला गेला पाहिजे. नॉन फ्लेमेबिलिटी म्हणजे ज्वलनशील नसला पाहिजे, नाहीतर आर्क प्रोड्यूस झाल्यानंतर तो जर स्वतः जळला तर त्याचा काहीच फायदा नाही आहे. ओके, तर त्यामुळे ऑप्शन 5 इथे करेक्ट उत्तर येईल, की ऑल ऑफ द अबव. SF6 गॅसच्या ह्या सगळ्यात मोस्ट सुटेबल प्रॉपर्टीज आहेत. ओके, ऑलरेडी आपण या सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. हे जे आपण डिस्कस करतोय ना व्हिडिओज, मी ऑलरेडी डिटेलमध्ये थेअरी वगैरे त्याचे डिस्कस केलेले आहेत, अलॉंग विथ द डायग्राम, फंक्शन, मेकॅनिझम, आणि त्याचे MCQसुद्धा मी ऑलरेडी घेतलेले आहेत BMC JEEच्या प्लेलिस्टमध्ये. बरेच मुलं BMCसाठी प्रिपेअर करत असतील तर त्यांना पण त्याचा फायदा होईल. वरती आय बटनवर मी प्रोव्हाइड करेन. ओके, किंवा डायरेक्टली तुम्ही प्लेलिस्टवर पण जाऊन बघू शकता. व्हेन डज द सर्किट ब्रेकर ऑटोमॅटिकली ऑपरेट इन द लाईन. सर्किट ब्रेकर आहे तो ऑटोमॅटिकली कधी ऑपरेट होऊ शकतो. अगेन ऑप्शन चेक करूया. व्हेनेवर द स्विच अँड द रिले हॅज टू बी ऑपरेटेड. जेव्हा स्विच आणि रिलेला ऑपरेट करायचं असेल तेव्हा सर्किट ब्रेकर ऑटोमॅटिकली ऑपरेट होतो का? नाही. जेव्हा रिले कमांड देईल त्यावेळेला सर्किट ब्रेकर ऑपरेट होतो. व्हेन द लाईन इज टू बी टेस्टेड. जेव्हा लाईनची टेस्टिंग करायची असेल, म्हणजे लाईन ऑन आहे की ऑफ आहे वगैरे, तर त्या बाबतीत ऑटोमॅटिकली ऑपरेट होईल का सर्किट ब्रेकर? नाही. व्हेनेवर द फॉल्ट अकर्स इन द लाईन. येस, जेव्हा केव्हा फॉल्ट येऊ शकतो लाईनवर तेव्हा ऑटोमॅटिकली सर्किट ब्रेकर लाईनचा जो आहे तो ऑपरेट होतो. व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ द ट्रिप कॉईल इन द सर्किट ब्रेकर. ओके, सर्किट ब्रेकरमध्ये जनरली 2 ट्रिप कॉईल असतात. याचं कारण पण असं आहे की जर एक ट्रिप कॉईल फेल झाली तर तेव्हा दुसरी ट्रिप कॉईल ट्रिपिंगची कमांड देऊ शकते. बिकॉज फॉल्ट आहे तो जर इंटरप्ट नाही झाला तर खूप मेजर लॉसेस आहेत ते होऊ शकतात, इक्विपमेंटला डॅमेज होऊ शकतात. त्यामुळे ट्रिप कॉईल हेल्दी असणंसुद्धा फार इम्पॉर्टंट आहे. तर सर्किट ब्रेकरमध्ये ट्रिप कॉईलचा मुख्य उद्देश काय आहे? टू डिटेक्ट द फॉल करंट. नाही, फॉल्ट करंट शोधायचं काम नाही करत. ट्रिप कॉईल म्हणजे तो ट्रिप करायचंच बेसिकली काम करेल. टू ओपन द ब्रेकर कॉन्टॅक्ट्स. येस, हे आपण म्हणू शकतो. टू एक्सटिंग्विश द आर्क. नाही, ह्याच्यासाठी वेगवेगळे मीडियम्स आहेत आपल्याकडे. टू प्रोव्हाइड इन्सुलेशन. नाही. अँड टू स्टेबलाइज द करंट फ्लो. हे पण येणार नाही. ट्रिपिंग कॉईलचं मुख्य काम आहे की ट्रिप करणं, म्हणजेच सर्किट ब्रेकरचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत ते उघडणं, एकमेकांपासून लांब करणं. पुढचा प्रश्न बघूया. व्हॉट इज द टिपिकल ॲप्लिकेशन ऑफ मिनिएचर सर्किट ब्रेकर. म्हणजे MCBचं टिपिकल ॲप्लिकेशन काय आहे? सामान्यतः हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनला आपण MCB यूज करतो का? नाही. आपण घरात यूज करतो मोस्टली. इंडस्ट्रियल पॉवर डिस्ट्रीब्युशनमध्ये नाही. इंडस्ट्रीजमध्ये ना आपण MCB नाही वापरत, MCCB वापरतो. ह्याची रेटिंगसुद्धा जास्त असते आणि ह्याच्यामध्ये बाकीचे सुद्धा ॲडव्हान्टेजेस आहेत ॲज कम्पेअर टू द MCCB. रेसिडेन्शियल इलेक्ट्रिकल सिस्टीम. येस, आपल्या घरामध्ये जसं मी सांगितलं MCBज आपण यूज करतो. लार्ज स्केल सबस्टेशनमध्ये नाही येणार, HVDC लेन्सला पण नाही येणार. पुढचा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज मेजर लिमिटेशन ऑफ एअर सर्किट ब्रेकर. एअर सर्किट ब्रेकरचे लिमिटेशन्स काय आहेत? ओके, ऑप्शन जर माहीत नसेल तर एलिमिनेशनने जाऊ शकतो आपण. हाय कॉस्टिंग, स्लो आर्क एक्सटेन्शन, रिक्वायर्स फ्रिक्वेंट मेंटेनन्स, पुअर इन्सुलेशन प्रॉपर्टी किंवा लिमिटेड व्होल्टेज रेंज. आता समजून घ्या, एअर सर्किट ब्रेकरमध्ये जो मीडियम आहे आर्कला एक्सटिंग्विश करायचं ते एअर आहे, राईट. एअरच्या तुलनेमध्ये आपल्याकडे अजून बेटर इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज आहेत. कुठला मीडियम आहेत? ऑइल आहे, व्हॅक्यूम आहे, ओके, SF6 आहे. तर हे कम्पॅरेटिव्हली फास्टर ऑपरेट करतात आर्क विझवण्याच्या दृष्टीने. ओके, त्यामुळे स्लो आर्क एक्सटिंक्शन हे इथे करेक्ट उत्तर येईल आर्क सर्किट ब्रेकरच्या तुलनेत. जर आर्क सर्किट ब्रेकरचं तुम्ही बघितलं, त्याचं मेकॅनिझम बघितलं तर तुम्हाला समजून येईल, जे आपण ऑलरेडी डिस्कस केलं. जसं मी सांगितलं BMCच्या प्लेलिस्टमध्ये, त्याच्यावर तुम्हाला समजून येईल की आर्क ची कशी एक्सटिंग्विश होते एअर सर्किट ब्रेकरमध्ये. ठीक आहे, तर त्यामुळे समजेल इथे स्लो आर्क एक्सटिंक्शन. पुढचा क्वेश्चन आहे. व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ ELCB. लक्ष द्या, आता हल्ली ELCB RCCB ह्याच्यावर क्वेश्चन विचारले जात आहेत आणि ऑलरेडी टेक्निशियनच्या एक्झामला विचारले गेलेले आहेत. ओके, त्यामुळे नीट लक्ष द्या या पुढच्या क्वेश्चनकडे. व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ द ELCB. टू प्रोटेक्ट अगेन्स्ट द ओव्हरलोड,
टू डिटेक्ट अँड इंटरप्ट द अर्थ लिकेज करंट, टू रेग्युलेट द वोल्टेज, टू प्रोटेक्ट अगेन्स्ट द शॉर्ट सर्किट अँड टू स्टेबलाइज द पॉवर सप्लाय. आता ज्यांना ELCB नक्की काय आहे ते माहिती नसेल, फक्त पहिल्यांदा ऐकलं असेल, तर त्यांना एवढं कळेल की CB म्हणजे सर्किट ब्रेकर आहे एवढं समजेल. पण ELचा फुल फॉर्म माहिती नसेल तर चुका होण्याचे चान्सेस आहेत. ओके, वाटू शकतं की अगेन्स्ट ओव्हरलोड पण होऊ शकतं, टू प्रोटेक्ट अगेन्स्ट द शॉर्ट सर्किट पण असेल, बिकॉज जनरली सर्किट ब्रेकर आहे ते शॉर्ट सर्किटच्या अगेन्स्ट प्रोटेक्शन देतात, त्यामुळे इथेच चुकण्याचे चान्सेस आहेत. तर त्यामुळे तुम्हाला ELCBचा सगळ्यात पहिल्यांदा फुल फॉर्म माहिती पाहिजे. ELCB म्हणजे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. ओके, नावातच दिलेलं आहे, अर्थ लिकेज करंटला तो डिटेक्ट करतो आणि इंटरप्ट करतो. ओके, ELCBच्या बाबतीत बघूया एकदा. ELCB स्टँड्स फॉर द अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. वर्किंग ऑफ द ELCB इज बेस्ड ऑन अर्थ लिकेज करंट. म्हणजे अर्थसाठी आपल्याला एक वेगळी लाईन आहे ती किंवा वायर आहे ती प्रोव्हाइड करावं लागते. हा मुख्य याचं काम काय आहे, दिस डिव्हाइस मेजर्स द वोल्टेज ऑन द अर्थ कंडक्टर. एक सेपरेट आपल्याला कंडक्टर लावायला लागतो अर्थिंगसाठीचा. ह्याचं वोल्टेज विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड तो किती आहे ते मोजतो. ओके, त्यामुळे तुम्हाला समजतं की ह्याच्यातून करंट फ्लो होतोय की नाही आहे. इफ द वोल्टेज इज नॉट इक्वल टू 0, दिस इंडिकेट दॅट देर इज अ लिकेज करंट टू द अर्थ. वोल्टेज 0 असेल तर समजायचं की ह्याच्यातून करंट काहीही फ्लो होत नाही आहे, आणि जर ह्याच्यातून करंट फ्लो होत असेल तर इथे तुम्हाला वोल्टेज मिळेल. तर ड्रॉबॅक ऑफ द ELCB काय आहे की आपल्याला एक ॲडिशनल एक अर्थ वायर लागते, पण तो काय एवढा मोठा ड्रॉबॅक नाही आहे ॲज कम्पेअर टू जेवढी तो प्रोटेक्शन किंवा सेफ्टी प्रोव्हाइड करतो त्याच्या तुलनेमध्ये. ठीक आहे, तर ELCB कशापासून प्रोटेक्शन देतो, अर्थ लिकेज करंटपासून. पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ELCB अँड RCCB. ओके, ऑप्शन्स बघितले खूप मोठे मोठे आहेत, बघून टेन्शन घेऊ नका. आता त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश असल्यामुळे थोडे जास्त मोठे वाटत आहेत, पण त्याच्यासाठी तुम्हाला आधी ELCB आणि RCCBचं फंक्शनॅलिटी काय आहे ते माहिती पाहिजे. आत्ताच आपण बघितलं की ELCBमध्ये आपण काय करतो तर वोल्टेज मोजतो अर्थ कंडक्टरचं, बरोबर. आणि RCCBच्या बाबतीत पण एकदा बघून घेऊया. RCCB काय असतो, त्याचा फुल फॉर्म आहे रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर. ते लिहिलं आहे का मी? हां, रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर असा त्याचा फुल फॉर्म आहे. दिस प्रोटेक्शन इज अचीव बाय मॉनिटरिंग द करंट फ्लो इन द लाईन अँड न्यूट्रल. इन अ हेल्दी सर्किट द करंट फ्लो वाया द लाईन इक्वल्स द रिटर्न फ्लो इन द न्यूट्रल. सर्किटमध्ये कसं असतं, जेवढा लाईनमधून करंट जातो आहे तेवढाच लोडमध्ये जातो, रिटर्न आपल्याला न्यूट्रलमध्ये सेम अमाऊंट ऑफ करंट मिळेल. म्हणजे इकडे I असेल तर रिटर्नमध्ये पण तो Iच मिळेल. पण जर इकडचा I आणि इकडचा जर I हे दोन वेगवेगळे असतील, म्हणजे जाणारा I1 असेल आणि येणारा I2 असेल, आणि दोन्ही व्हॅल्यू जर इक्वल नसतील, तसं आपण म्हणू शकतो की ह्याच्यामध्ये किंवा इथे इक्विपमेंट जो कनेक्टेड आहे त्याच्यामध्ये काहीतरी लिकेज करंट होतो आहे. ठीक आहे, द रेसिड्युअल करंट डिव्हाइस विल सेंड सच अनइक्वल करंट सिनारिओज अँड इंटरप्ट द सर्किट. म्हणजे जाणारा करंट आणि येणारा करंट हा जर इक्वल नसेल तर त्याला समजतं की काहीतरी गडबड आहे, त्यामुळे अनइक्वल करंट सिनारिओवर तो ट्रिप करून टाकतो. तर जो ELCB होता तो वोल्टेज मेजर करतो, आणि जो RCCB आहे तो अनइक्वल किंवा अनबॅलन्स करंट मोजतो. ठीक आहे, हे मला सांगायचं ह्याच्यामधून. तर ऑप्शन 1 बघूया. RCCB डिटेक्ट्स ओनली करंट इम्बॅलन्स व्हाईल ELCB वर्क्स ऑन द वोल्टेज. ओके, हेच आपण बघितलं होतं, त्यामुळे डायरेक्टली उत्तर एकच आपलं करेक्ट येईल. बाकीचे पण तुम्ही चेक केले, चेक करा व्हिडिओ पॉज करून, आणि तुम्हाला समजेल की बाकीचे ऑप्शन्स का चुकीचे आहेत ते. ओके, एक्सप्लेन पण मी केलं ऑलरेडी, ह्या गोष्टी आपण डिस्कस केल्या. सो व्हिडिओ नक्की तुम्हाला हेल्पफुल होईल. 22 नंबरची व्हिडिओ आहे BMC JEEच्या प्लेलिस्टमध्ये, नक्की जाऊन बघा हे व्हिडिओ संपल्यानंतर. विच डिव्हाइस इज प्रेफर्ड फॉर इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन विथ हाय करंट रेटिंग्स. मगाशीच मी सांगितलं इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनसाठी आपण कुठलं यूज करतो तर MCCB. MCCBचा फुल फॉर्म काय आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाल. ओके, कमेंटमध्ये सांगाल म्हणजे मी इथे ऑलरेडी दिलेला आहे, तोच वाचून लिहा, नाहीतर ठीक आहे. MCCB इज मोस्टली यूज फॉर इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स. ठीक आहे, त्याची रेटिंग किती असते ते पण मी दिलेली आहे इथे, अप टू 2500 एम्पियर अँड करंट इंटरप्टिंग कॅपॅसिटी. ओके, म्हणजे रेटेड तो नॉर्मली एवढं 2500 त्याच्यातून फ्लो होऊ शकतो, पण तो कितीपर्यंत इंटरप्ट करू शकतो तर 10 किलो एम्पियर ते
100 किलो ॲम्पियरपर्यंत तो इंटरप्ट करू शकतो. सोबतच तो कुठले कुठले प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतो या सगळ्या गोष्टी पण मी इथे मेन्शन केलेल्या आहे. त्यामुळे तो आपण जास्त ह्याला यूज करतो इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनसाठी. पुढचा क्वेश्चन घ्या. व्हॉट डज द टर्म पोल इन MCB और MCCB इंडिकेट्स. ऐकलं असेल तुम्ही सिंगल पोल, डबल पोल, ट्रिपल पोल अशा गोष्टी ऐकल्या असेल तर त्या पोलचा अर्थ काय असतो. बघा, सिंगल पोल बघितला असेल आपल्या घरी मोस्टली असा असतो. हाय रेटिंगसाठी असेल तर इथे किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह सप्लाय जर असतील म्हणजे फेज आणि न्यूट्रल तर त्याच्यासाठी आपण डबल पोल वगैरे यूज करतो. डिफरंट पोल याची डिफरंट फेजेस आपण कन्सिडर करू शकतो. हा ट्रिपल पोल आहे म्हणजे 3 पोल असतात ह्याच्यामध्ये. हा TPN आहे म्हणजे 3 पोल किंवा 3 फेजेस प्लस न्यूट्रल पण ह्याच्यामध्ये आपण यूज केला जातो सर्किट इंटरप्ट करण्यासाठी. सो पोल या शब्दाचा अर्थ आहे नंबर ऑफ कंडक्टर्स इट कॅन इंटर, म्हणजे किती कंडक्टर ह्याच्यामध्ये आपण कनेक्ट करू शकतो त्याच्यावरून त्याला पोल असं नाव दिलेलं आहे. सिंगल पोल, डबल पोल, ट्रिपल पोल त्या हिशोबाने. ठीक आहे. सो नंबर ऑफ कंडक्टर्स इट कॅन इंटरप्ट हे ह्याचं करेक्ट उत्तर येईल. पुढचं आहे विच. ओके, व्हेन नाही, विच मेकॅनिझम इन एन MCB इन्शुअर्स इट ऑटोमॅटिक ट्रिपिंग. MCBमध्ये कोणती यंत्रणा त्याचे स्वयंचलित ट्रिपिंग सुनिश्चित करते. कोणती यंत्रणा? ऑप्शन बघूया. मॅग्नेटिक कॉईल, बायमेटॅलिक स्ट्रीप, आर्क शूट, रिले सिस्टीम की डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर. तर MCBच्या आतमध्ये एक बायमेटॅलिक स्ट्रीप असते. ओके, इथे जर तुम्ही बघितलं तर कुठे गेली बायमेटॅलिक स्ट्रीप? हां, हे बघा इथे बायमेटॅलिक स्ट्रीप आहे, इथे त्यांनी लिहिलेलं आहे बायमेटल थर्मो एलिमेंट. सो इट कन्सिस्ट ऑफ अ बायमेटॅलिक स्ट्रीप विच गिव्स द प्रोटेक्शन अगेन्स्ट ओव्हर करंट. 2 इथे बाय मेटल नावातच दिलं. बाय मेटल म्हणजे 2 वेगवेगळ्या मटेरियलची एक पट्टी बनलेली असते. सो टेम्परेचर आल्यावर टेम्परेचरमुळे ते एक्सपांड होते आणि ती बेंड होते अशी. ओके, आणि सिन्स आपण 2 वेगवेगळ्या लावलेल्या असतात त्यामुळे एक आहे ती जास्त बेंड होते आणि दुसरी आहे ती कम्पॅरेटिव्हली कमी बेंड होते. त्यामुळे बायमेटॅलिक स्ट्रीप हे MCBच्या आतमधलं ट्रिपिंगचं एक मेकॅनिझम आहे. सो ऑप्शन 2 करेक्ट येईल. व्हॉट हॅपन्स इन एन RCCB. व्हॉट हॅपन्स इफ एन RCCB इज कनेक्टेड विदाउट प्रॉपर अर्थिंग. ओके, रेसिड्युअल करंट, सर्किट ब्रेकर जर आपण विदाउट अर्थिंग जर कनेक्ट केला तर काय होऊ शकतो? इट विल नॉट फंक्शन करेक्टली, इट विल ट्रिप फ्रिक्वेंटली, इट विल ओव्हरहीट, इट विल डॅमेज द कनेक्टेड डिव्हाइस ऑर नन ऑफ द अबाव. ओके, तर ह्या क्वेश्चनचं उत्तर काय येईल हे तुम्ही मला खाली कमेंट्समध्येच सांगाल. ओके, थोडं ट्रिकी वाटू शकतं पण उत्तर काय येऊ शकतं नीट प्रॉपर 5च्या 5 क्वेश्चन ऑप्शन्स आहे ते ॲनालाइज करा. RCCBच्या बाबतीत मी काय सांगितलं आहे ती व्हिडिओ जाऊन चेक करा किंवा तुम्ही स्वतःहून रिसर्च करा त्या बाबतीत की नक्की RCCB काय आहे आणि कसं फंक्शन होतं आणि मला कमेंट्समध्ये येऊन सांगाल की ह्याचं करेक्ट उत्तर काय येईल ते. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे एअर यूज इन द एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर मस्ट डॅश. म्हणजे एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकरमध्ये आपण जी हवा वापरतो ती डॅश असणे आवश्यक आहे. ती आयोनाइज असायला पाहिजे का? म्हणजे त्याच्यामध्ये आयन्स असले पाहिजेत का? तर नाही, आयोनाइज नसली पाहिजे ती. हॅव द लिस्ट CO2. नाही, CO2च्या बाबतीत सुद्धा काहीच नाही आहे. हॅव ऑइल मिस्ट, ऑइलच्या रिलेटेडसुद्धा नाही आहे. हवा ऑइल तर नसलंच पाहिजे त्या हवेमध्ये. आणि बी फ्री फ्रॉम द मॉइश्चर. येस, म्हणजे जी हवा आहे त्याच्यामध्ये आर्द्रता नसली पाहिजे. बिकॉज जर मॉइश्चर कंटेंट असेल तर आर्क आहे तो इझिली एक्सटिंग्विश होणार नाही. जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. अ मेकॅनिझम विच आर इनकॉर्पोरेटेड इन द सर्किट ब्रेकर टू स्विच ऑफ इट ॲट फॉल्टी कंडिशन इज नोन ॲज. सर्किट ब्रेकरमध्ये दोषपूर्ण स्थितीत ते बंद करण्यासाठी जी यंत्रणा वापरली जाते ती डॅश म्हणून ओळखली जाते. स्प्रिंग प्रेस मेकॅनिझम, टिप मेकॅनिझम, सोलेनॉइड ऑपरेटेड मेकॅनिझम की एअर प्रेशर ऑपरेटेड मेकॅनिझम. ओके, तर सर्किट ब्रेकर ट्रिप करण्यासाठी किंवा सर्किट ब्रेकर ऑपरेट करण्यासाठी जे मेकॅनिझम वापरलं जातं त्याला आपण ट्रिप मेकॅनिझम म्हणतो. बिकॉज सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट्स ओपन होणे म्हणजेच सर्किट ब्रेकर ट्रिप होणे असं पण म्हणतो. तर त्याला ट्रिप मेकॅनिझम हा करेक्ट वर्ड आहे. ओके, इंटरेस्टिंग क्वेश्चन वाटत आहेत ना. जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. जसं तुम्ही सांगितलं भरपूर क्वेश्चन डिस्कस करा. या लेक्चरमध्ये जास्त क्वेश्चन मी घेतलेले आहेत. ओके, मजा येईल. विच डिव्हाइस कॅन बी यूज ॲज
स्विच ॲज वेल ॲज द प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस. कुठलं उपकरण आहे ते आपण स्विचसारखं तसेच एक संरक्षण उपकरण म्हणून सुद्धा त्याला वापरू शकतो. ट्रिपल पोल आयर्न क्लॅड स्विच, इंटरमिजिएट स्विच, मिनिएचर सर्किट ब्रेकर की अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. ओके, सोपं उत्तर. तुम्ही जर विचार केलात, नीट ऑप्शन बघितलेत तर करेक्ट उत्तर येईल तुम्हाला मिनिएचर सर्किट ब्रेकर, जो आपल्या घरी पण आपण MCB वापरतो. ॲज अ स्विचसारखं सुद्धा यूज करतो. बऱ्याचदा ACला प्रोव्हाइड केलेला असतो. ACच्या वेळेला बटन दिलेलं नसतं, ACच्या सॉकेटमध्ये डायरेक्टली MCB प्रोव्हाइड केलेला असतो. सो ॲज अ त्याला स्विच म्हणून सुद्धा ऑपरेट आपण करू शकतो, मॅन्युअली ऑन ऑफ करायला, किंवा जर काय फॉल्ट वगैरे आला तर तो डायरेक्टली ॲज अ प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस म्हणून तो ट्रिपसुद्धा होऊ शकतो. पुढचा क्वेश्चन आहे, अलीकडच्या काळात 132 kV ते 765 kVच्या व्होल्टेज पातळीसाठी प्राधान्य दिलेले सर्किट ब्रेकर कुठले? तर मगाशी आपण टेबल बघितला, 765साठी मोस्ट प्रोबेबली आपण किंवा मॅक्झिमम टाईम आपण SF6 सर्किट ब्रेकर आहे तो यूज करतो. ओके, ह्या टेबलमध्ये नीट समजून जाईल. एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर आपण 132 लेवलला यूज करतो किंवा त्याच्या आसपास यूज करतो. एअर ब्रेक सर्किट ब्रेकर किंवा फक्त एअर सर्किट ब्रेकर आहे तो कंपॅरेटिव्हली कमीसाठी यूज करतो, म्हणजे 400 volts टू 15 kV. जसं मी सांगितलं, MCB नसेल तर सेकंड ऑप्शन ह्याचा असेल, तो व्होल्टेजचा. त्यानंतर ऑइल सर्किट ब्रेकर आहे तो अप टू 220 kV पर्यंत यूज करतो. SF6 सगळ्यात हायेस्ट म्हणजे अप टू 765, आणि जे व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर आहे ते 22 kV टू 66 kV पर्यंत आपण यूज करतो. म्हणजे एअर सर्किट ब्रेकर नंतर आपण व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर आपण यूज करतो. आणि एअर ब्लास्टसाठी फक्त एकच रेंज दिली त्यांनी 132, त्यामुळे 132 आकडा आला तर एअर ब्लास्टच सर्किट ब्रेकर येईल असं लक्षात ठेवा. ठीक आहे, जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. द रिकमेंडेड लेवल ऑफ RCCB म्हणजेच रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर इज डॅश इन रेसिडेन्सेस. किती येईल ह्याचं पण मी उत्तर घेतलेलं आहे त्या लेक्चरमध्ये, तुम्हाला करेक्ट उत्तर येऊन जाईल. नीट बघा, ह्याच्यामध्ये काय लिहिलं त्याने, इन रेसिडेन्सेस म्हणजे घरी आपण जे यूज करतो ते. तर रेसिडेन्शियल ह्याच्यासाठी आपण RCCBची जी रेटिंग ठेवली आहे ती 30 mA ठेवली आहे, आणि इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनसाठी 100 mA आपण त्याची रेटिंग आहे ती ठेवलेली आहे. तर इथे त्यांनी रेसिडेन्शियलसाठी विचारलेली आहे, तर त्यामुळे ऑप्शन 1 इथे करेक्ट उत्तर येईल, 30 mA. ओके, असेच क्वेश्चन, ह्याच्यापेक्षा भारी भारी क्वेश्चन आपण ऑलरेडी आपल्या टेस्ट सिरीजमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. सध्या ऑफरसुद्धा चालू आहे टेस्ट सिरीजवर. 5 जानेवारीपासून ते 12 जानेवारीपर्यंत फ्लॅट 20% ऑफ ठेवलेले आहेत. टोटल 25 टेस्ट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील, ज्या असिस्टंट टेक्निशियन, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2, सिनियर टेक्निशियन सगळीकडे तुम्ही यूज करू शकता, आणि एक्झॅक्टली ॲज पर IBPS पॅटर्न आहे. लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा डायरेक्टली प्ले स्टोअरवर अमेझिंग इंजिनियर सर्च केलं तर इथे पण तुम्हाला मिळून जाईल. बघूया पुढचा क्वेश्चन. द व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर्स आर यूज फॉर ॲप्लिकेशन्स ऑफ अप टू व्होल्टेज लेवल ऑफ. जसं मी सांगितलं, व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर किती येतो, 22 टू 66 kV या रेंजमध्ये आपण यूज करतो. 132 येणार नाही, 220 येणार नाही, हे येतं आहे, हे पण येत नाही आहे, म्हणजे ओनली C इथे करेक्ट उत्तर येईल. आणि अशा टाईपचे क्वेश्चन्स आहेत ना सध्या येत आहेत, विचारले जात आहेत, म्हणजे तुम्हाला स्टेटमेंट देतील आणि त्याच्यापैकी किती करेक्ट आहेत, 1 करेक्ट आहे, 2 करेक्ट आहे, 1 आणि 3 नंबर करेक्ट आहेत. तर अशा टाईपचे क्वेश्चन सध्या विचारले जात आहेत. ओके, वळ्या पुढच्या क्वेश्चनकडे. इन रिलेशन टू इलेक्ट्रिकल ड्रॉइंग द फॉलोइंग सिम्बॉल इज यूज फॉर बझर, हॉर्न, लाइटनिंग अरेस्टर की पॉवर सर्किट ब्रेकर. ओके, इथे बघून घ्या काय वाटतं, हा जो क्रॉस आहे कशासाठी यूज केला असेल, एकदा SLD बघा इथे जी दिलेली आहे ते, आणि त्याच्यावरून डिसाईड करा. ओके, सोपं उत्तर. जसं पण आपण लेक्चर आता सर्किट ब्रेकरचंच घेतोय, तर त्यामुळे उत्तर इथे पण सर्किट ब्रेकरच येईल, पण जेव्हा मिक्स क्वेश्चन असतील तेव्हा करेक्ट टिक करून या. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. ओके, नॉट विचारलेला आहे त्यामुळे अलर्ट मोड ऑन. SF6 इज अ नॉन टॉक्सिक अँड नॉन फ्लेमेबल गॅस. येस, करेक्ट आहे हे, आपल्याला नॉट करेक्ट विचारलं आहे. SF6 हॅज व्हेरी हाय डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ, रफली 2.4 times ऑफ दॅट ऑफ एअर. ओके, हे पण करेक्ट आहे. SF6 इज येल्लो इन कलर. नाही, SF6 हा येल्लो कलरमध्ये नसतो. कुठल्या कलरचा असतो बघूया आता थोड्याच वेळात. आणि SF6 इज अबाउट 100 times मोर इफेक्टिव्ह दॅन एअर ॲट 20 degrees Celsius. हे पण करेक्ट उत्तर आहे.
म्हणजे हे करेक्ट स्टेटमेंट्स आहेत, पण त्यांनी नॉट विचारलं कारणाने ऑप्शन सी इथे करेक्ट उत्तर येईल. ओके, तिथे प्रॉपर्टीज बघूया. कुठल्या कलरचा असतो तो? कलरलेस असतो, म्हणजे त्याला कुठलाही कलर नसतो. ओडरलेस असतो, म्हणजे त्याला कुठलाही वास नसतो. तो नॉन टॉक्सिक पण आहे आणि नॉन इन्फ्लेमेबल आहे, म्हणजे त्याला ज्वलनशील नाही येतो, त्याला आग पकडत नाही. SF6 गॅस इज एक्स्ट्रीमली स्टेबल आणि इनर्ट गॅसेस असतात, स्टेबल गॅसेस असतात, माहिती आहे, शब्द ऐकले असतील तर त्याच्यापैकीच हा स्टेबल गॅस आहे, इनर्ट गॅस आहे. आणि त्याची डेन्सिटी आहे, घनता जी आहे ती एअरपेक्षा 5 पटीने जास्त आहे. सोबतच इट इज 100 टाइम्स मोर इफेक्टिव्ह दॅन द एअर. आणि त्याची जी डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे ती ऑलमोस्ट 2.5 पट जास्त आहे हवेपेक्षा. आणि एक की तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हचा अर्थ जे फ्री इलेक्ट्रॉन्स असतील ते तो इझिली काढून टाकू शकतो किंवा ॲब्झॉर्ब करून घेतो, जेणेकरून आर्क लवकर एक्सटिंग्विश होते. ओके, या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत त्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, तर त्यामुळे हे आता बघितलं तर हे बाकीचे ऑप्शन्स करेक्ट आहेत आणि हाच एक चुकीचा येईल. पुढचा क्वेश्चन, द हाय व्हॅल्यू ऑफ डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ सल्फर हेक्साफ्लोराइड गॅस म्हणजेच SF6 गॅस इज. ओके, आत्ताच आपण चेक केलं, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ विचारलेली आहे, किती असते तर ऑलमोस्ट 2.5 पट असते एअरच्या, बरोबर. तर त्यामुळे हे स्टेटमेंट पण इम्पॉर्टंट होते आपल्यासाठी. जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. द एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर आर सुटेबल फॉर वोल्टेज हायर दॅन. ओके, एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर कशासाठी सुटेबल आहे? 11, 33, 66 की 132. ओके, आता आपण मगाशी जो टेबल बघितला तो व्होल्टेज लेवल त्यांनी 132 दिलेली आहे. तर त्यामुळे इथे 132 रिलेटेड जर तुम्हाला काही ऑप्शन दिसतात त्याला स्टिक करा. यात त्याने व्होल्टेज ॲक्च्युली हायर विचारलेलं आहे, तर त्यामुळे तुम्हाला वाटेल की 11, 33, 66 ही सगळेच उत्तर येऊ शकतात. तर त्यातल्या त्यात पण जर मला सिलेक्ट करायचं तर मी 132 kV साठी आपण एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर यूज करतो मोस्टली. म्हणजे अगदी कमी पण नाही किंवा अगदी जास्त पण नाही, एक मीडियम रेंजमध्ये त्याला पकडू शकतो. त्यामुळे त्यातल्या त्यात जर मला 132 ऑप्शन दिसत असेल तर मी 132लाच सिलेक्ट करेन. ठीक आहे, चला. तर आत्ता जेवढे बघतात मुलं सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करून घ्या. आत्तापासून मी सगळ्या व्हिडिओला टार्गेट ठेवणार आहे, बिकॉज तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी मी व्हिडिओ बनवतो आहे आणि मला मोटिवेट करण्यासाठी मला फक्त लाईक्स मागतो, मी जास्त गोष्टी मागत नाही आहेत. तुमचं लाईक्स बघून मलासुद्धा मोटिवेशन मिळतं. सर दोघांचं म्युच्युअली करूया, मी तुमच्यासाठी हेल्प करेन, तुम्ही मला हेल्प करा. ठीक आहे, चलो जाते हैं नेक्स्ट क्वेश्चन पे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू रिगार्डिंग द सल्फर हेक्साफ्लोराइड म्हणजेच SF6 गॅस. आता त्यांनी ट्रू विचारलं आहे, मगाशी नॉट करेक्ट विचारलेलं, बरोबर. म्हणजे आता करेक्टवाला शोधायचं आहे. SF6 इज अनस्टेबल गॅस. आत्ताच आपण बघितलं इट इज अ स्टेबल अँड इनर्ट गॅस. द डायलेक्ट्रिक पॉवर ऑफ SF6 गॅस इज मच बेटर दॅन दॅट ऑफ एअर. येस, बघितलं 2.5 पट असते. दिस इज अन ऑइल बेस्ड सर्किट ब्रेकर, काही पण. दिस इज अ व्हेरी वीक आर्क एक्सटेन्शन, मुळीच नाही, सगळ्यात स्ट्रॉंग असते ह्याची, म्हणून तर त्याला हाय व्होल्टेजला यूज करतात. पुढचा क्वेश्चन, हे हे इलेक्ट्रोमेकॅनिकल प्रोटेक्शन डिव्हाइस आहे जे इलेक्ट्रिकल सर्किट्स, शॉर्ट सर्किट आणि ओव्हरलोडपासून संरक्षण करते. डॅश इज अन इलेक्ट्रोमेकॅनिकल प्रोटेक्शन डिव्हाइस विच प्रोटेक्ट्स द सर्किट फ्रॉम शॉर्ट सर्किट्स आणि ओव्हरलोड. थर्मल ओव्हरलोड रिले, कॉन्टॅक्टर्स, आयसोलेटिंग स्विचेस आणि मिनिएचर सर्किट ब्रेकर. ओके, कन्फ्युजिंग वाटू शकतात बिकॉज इथे थर्मल ओव्हरलोड रिले ऑप्शन आहे आणि इथे ओव्हरलोड शब्द आहे. एक्झाममध्ये प्रेशरमध्ये होऊ शकतं. त्यातल्या त्यात जर मला करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं असेल तर. आणि दुसरी गोष्ट सर्वात इम्पॉर्टंट, त्यांनी ते शब्द दिलेला आहे, इट इज अ इलेक्ट्रोमेकॅनिकल डिव्हाइस, म्हणजे इलेक्ट्रिकल प्लस मेकॅनिकल त्याच्यामध्ये दोन्ही ऑपरेट होतं. म्हणजे इलेक्ट्रिक प्लस मेकॅनिक असं दोन्ही गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येतील. जो शॉर्ट सर्किटसुद्धा आणि ओव्हरलोडपासून सुद्धा प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतो तो आहे मिनिएचर सर्किट ब्रेकर, म्हणजे आपला MCB. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्किट ब्रेकरसाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसचा खालीलपैकी कोणता गुणधर्म योग्य नाही आहे. ओके, आता काय विचारलं, कोणता गुणधर्म योग्य नाही आहे? लो थर्मल कंडक्टिव्हिटी, नॉन फ्लेमेबल, हाय डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आणि गुड केमिकल स्टेबिलिटी. स्टार्टिंगचे जर तुम्ही ऑप्शन्स ऐकले असतील
तर तिथे सांगितलेलं गॅस म्हणजे SF6 गॅसच्या बाबतीत इनडायरेक्टली विचारतायत, तर त्याच्यामध्ये हाय थर्मल कंडक्टिव्हिटी असली पाहिजे. ओके, त्यामुळे हा ऑप्शन चुकीचा आहे. नॉन फ्लेमेबल म्हणजे ज्वलनशील नाही आहे, असला पाहिजे, ज्वलनशील नसला पाहिजे तो. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ त्याची हाय असली पाहिजे आणि केमिकलीसुद्धा तो स्टेबल असला पाहिजे. जसं आपण इनर्ट गॅस म्हणालो स्टेबल असतो, तर तसा तो केमिकलीसुद्धा स्टेबल असला पाहिजे. त्यांनी काय विचारलं आहे, नॉट अ डिझायरेबल प्रॉपर्टी, म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटी कमी नाही तर थर्मल कंडक्टिव्हिटी इनफॅक्ट त्याच्यामध्ये जास्त पाहिजे. त्यामुळे ऑप्शन 1 इथे करेक्ट आहे बिकॉज त्यांनी नॉट विचारलेलं आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला आजचे क्वेश्चन्स आवडले असतील. खूप सिलेक्टिव्हली मी क्वेश्चन्स घेतलेले आहेत आणि जास्त क्वेश्चन घेतले आहेत नेहमीपेक्षा. तर नोट्स बरेच मुलं मागतायत टेलिग्रामवर, तर मी टेलिग्रामवर नाही, मी ऑलरेडी आपल्या ॲपवर अपलोड केलेले आहेत. मुलं कदाचित पूर्ण व्हिडिओ बघत नाही आहेत. मी प्रत्येक व्हिडिओच्या लास्टला सांगितलेलं आहे की फ्री मटेरियल टॅबमध्ये, आणि तिथे फ्री मटेरियल ओपन केल्यानंतर इथे असिस्टंट टेक्निशियन नोट्स नावाचा मी फोल्डर बनवलेला आहे. तिकडे तुम्हाला PDFs आहेत ते सगळ्या मिळून जातील. ठीक आहे. यापुढे पण लेक्चर आपण कंटिन्यू करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन टॉपिकसोबत.